माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मग अक्षरशः म्हणजे बघायला सुद्धा कोणी आलं नाही, का काय झालं, मुलगा झाला का मुलगी झाली, हिला काय झालं असं कोणी सुद्धा बघायला आलं नाही. तेव्हा मी विचार केला का हे आपल्याला बघायला सुद्धा आले नाही, एवढं आपण काय वाईट केलं. एक वीट भट्टीवर काम करणारी, मोलमजुरी करणारी मुलगी, एक 10वी नापास मुलगी ब्युटिशियन झाली आणि आज म्हणजे लाखो रुपये मी कमावते. मुलीला शिक्षण तर दिलेच पाहिजे, त्याचसोबत तिला कलेची जोड असली पाहिजे. कारण शिक्षणासोबत कला ही खूप महत्त्वाची असते. कारण तिच्या नशिबात पुढे काय लिहिलेलं आहे हे कोणालाही माहीत नसते. किमान तिलाही तिच्या आई-वडिलांनाही ते ठाऊक नसते, की पुढे काय होणार आहे. त्याच्यामुळे मुलीला शिक्षणाबरोबर कला ही दिलीच पाहिजे. थोडीशी तिच्याबरोबर ती पाहिजे. ती तिची शिदोरी असते. त्याच्यामुळं आपण असंच मी सांगते, कारण माझ्या बरोबर पण अशीच काहीतरी गोष्ट माझी घडली, त्याच्यामुळं मी असं सांगते. तर माझं नाव आरती पंडित गमे, अ, राहणार चासनळी, तालुका कोपरगाव. एकदम छोट्या खेड्यागावात माझा जन्म झाला आणि एकदम मोलमजुरीमध्येच माझं बालपण गेलं. कारण आई-वडील पण मोलमजुरी करायचे आणि त्याच्यामुळं आम्हाला पण मोलमजुरी करावी लागायची. पण मग मजुरी करून त्याच्यामुळे शाळेकडे दुर्लक्ष झालं आणि शिक्षण थोडंसं मागं राहून गेलं. त्याच्यामुळे पुढे खूप अडचणी आल्या, पण मग त्यांना मी सामोरी गेले. ते कसं ते मी आज तुम्हाला सांगते. तर बालपण म्हणजे आम्ही वीटभट्टीवर कामाला जायचो, विटा वाहायला. विटा वाहणं जे मिळेल ते काम आम्ही करायचो. शनिवार, रविवार सुट्टीत किंवा सणाची सुट्टी वगैरे काही असली तर माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघं कामाला जायचो. तर त्याच्यामुळं माझं शिक्षण राहून गेलं आणि मी 10वी नापास झाले. शाळेत न गेल्यामुळं माझा म्हणजे मार्कच खूप कमी पडून गेले आणि मग त्याच्यापुढं भावाचं तोही 10वी झाली त्याची पण. आणि त्याच्यानंतर मग असं काय करावं, आता 10वी नापास झाले, आता काय करणार? तर मग असेच सुट्ट्यांमध्ये माझ्या आईच्या मामाची मुलगी आमच्या घरी आली उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आणि ती बोलली, की "मी तुला घेऊन जाते औरंगाबादला आणि तुला काय शिकायचंय ते मी तुला शिकवते." तर म्हटलं चालेल. तर ती बोलली, "काय शिकायचं?" तर मी म्हटलं, "मला ब्युटी पार्लरचा क्लास करायचा, शिवण क्लास करायचा." तर ती बोलली, "मी घेऊन जाते." तर लहानपणी काय व्हायचं, घरी टीव्ही नसायचा. मग आम्ही शेजारच्यांकडे घरी टीव्ही बघायला जायचो. सकाळी 7 वाजता रंगोली म्हणून हिंदी गाण्यांचा कार्यक्रम असायचा. तर मी तो बघायला जायचे. कारण त्याच्यामध्ये मी काय बघायचे, तर मी फक्त ती हेअरस्टाईल, त्यांचा मेकअप, त्यांच्या आयब्रो, माझं एवढंच लक्ष असायचं, की हे कसं केलं असेल? एक कुतूहल माझ्या मनामध्ये निर्माण होत गेलं, का हे कसं केलं असेल? कसं करत असतील? हे मला कुठं शिकायला भेटेल? आणि ती संधी मला चालून आली. तर मावशीबरोबर मग मी औरंगाबादला गेले. तिथं मी ब्युटी पार्लरचा बेसिक क्लास केला, शिवण क्लास केला. दोन्ही पण सोबतच माझे क्लास झाले. त्याच्यानंतर मी शिकून इकडं आले गावाकडं. तर खेड्याकडं काही पार्लर हा विषय काहीच नव्हता. म्हणजे काय असतं, काय काहीच माहीत नव्हतं. पण मी खेड्यातल्या बायकांना माहिती देऊन थोडं-थोडं सांगून माझं काम चालू केलं. टेलरिंग, ब्लाउज वगैरे, ड्रेस शिवणं, पिको फॉल करणं. असं करता-करता मग माझे कस्टमर पण वाढत गेले. तर त्याच्यानंतर मग मी 19व्या वर्षी माझं लग्न झालं. तर मग लग्न असं झालं, की वडिलांची परिस्थिती नव्हती मोठ्या घरात मुलगी देणं, नोकरीवाला किंवा असं काही. कारण त्यांचीच परिस्थिती नव्हती. ते मोलमजुरी करत होते आई-वडील. त्याच्यामुळं मग समोरचं स्थळही त्या मापात नव्हतं. स्थळ असं होतं, की मुलाला स्वतःची जमीन नव्हती, घर नव्हतं, नोकरी पण नव्हती. फक्त पानटपरी होती. तरी पण मग हो बोललो आम्ही, का चालेल, की मुलगा निर्व्यसनी होता, कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही हो बोललो. तर लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग आमचं 2004 मध्ये लग्न झाल्यानंतर मग संसारामध्ये खूपच अडचणी येत गेल्या पुढं-पुढं. कारण घरातले जे होते सगळे अडाणी होते, शिकलेले नव्हतं कोणी. त्याच्यामुळे मग त्यांना ब्युटी पार्लर म्हणजे काय, फक्त शिकलेली आहे एवढं माहीत होतं. पण ती काय करते हे माहीत नव्हतं. तर त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगितलं, का असा-असा माझा व्यवसाय आहे. तर मी हा करणार आहे पुढं. कारण पानटपरीवर घर, कुटुंब चालू शकत नाही. एवढे 4-5 माणसं एक एक पानटपरीवर नाही होऊ शकत. त्याच्यामुळे मला असं कुठेतरी वाटत होतं, का आपणही आपल्या संसाराला हातभार लावावा. त्याच्यामुळं मग मी त्यांना सांगितलं घरातल्यांना सगळ्यांना, का मी असं-असं मला करायचंय, तर तुम्ही मला साथ द्या. तर सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा विरोधच झाला या कामाला. कारण ते काम असं होतं, का खेड्याकडे ते काहीच माहीत नव्हतं. फक्त केस कापणे. केस कापणे म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं वाटत होतं. हा बिझनेसच वेगळा वाटत होता त्यांना. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला नकार दिला ह्या ह्या कामाला.
तर मग त्या कामाला नकार दिल्यामुळे मग घरी आमच्या गायी होत्या. मग गायी शेण भरणं, गवत आणणं, दुसऱ्याच्या शेतातून आणायचं, ते पण स्वतःचं शेत वगैरे नव्हतं. त्याच्यामुळं मी ते 4-5 महिने केलं, पण मग त्याच्यातून इन्कम काहीच दिसत नव्हता मला. फक्त काम करायचं बस एवढंच आणि इन्कम काहीच नाही. तर मग मी पुढं काय ठरवलं, त्यांना म्हटलं, "जाऊ द्या, आपण छोटंसं का होईना दुकान चालू करू. ग छोटंसंच आपण सुरुवातच करू" म्हटलं. तर मग त्यांनी थोडासा मला हो बोलले मिस्टर माझे आणि मग आम्ही चालू केलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही चालू केल्यानंतर खूप छान रिस्पॉन्स भेटला मला तिथं. चासमध्ये माझं पहिलं पार्लर मी टाकलं चासमध्ये 2004 मध्ये. सगळ्यात पहिलं पार्लर मला वाटतं माझंच होतं तिथं आणि त्याच्यामुळे खूप छान रिस्पॉन्स भेटला. कारण कॉलेज, शाळा, बँका वगैरे सगळं काही तिथं, सगळं दुकानं वगैरे शॉप होते तिथं. म्हणजे येणं-जाणं असं मुली वगैरे कॉलेजच्या. मग त्यांना माहीत झालं, ते यायला लागल्या आणि खूप छान माझा बिझनेस खूप छान चालायला लागला. पण घरच्यांना काही तो मान्य नव्हता. कारण त्यांना तो धंदा म्हणजे असं काहीतरी वाटायचं का काय करती ही असं. त्याच्यामुळे त्यांनी मला पूर्ण विरोध केला ह्या कामाला आणि मग त्याच्यानंतर मग घरात वाद व्हायला लागले. किरकोळ, किरकोळ गोष्टीवरनं वाद व्हायला लागले. का म्हणजे किरकोळ कारण असलं तरी भांडणं व्हायचे असं. मग त्याच्यानंतर मारहाण पण मला भरपूर करण्यात आली. म्हणजे मारायचे ते मला. म्हणजे चिड व्हायची त्यांची. कोणाचं ऐकावं त्यांना पण कळत नव्हतं. घरच्यांचं ऐकावं की माझं ऐकावं असं त्यांना काहीच कळत नव्हतं. मग त्यांची चिड झाली का ते मला मारायचे. त्यांचा सगळा राग ते माझ्यावर काढायचे. त्याच्यामुळं मग आमचे वाद जास्त वाढत गेले आणि मग वाढत गेल्यानंतर त्याच्यानंतर मला दिवस गेले. मग मी प्रेग्नंट होते. माझी मुलगी मला जेव्हा पहिली मुलगी झाली, तेव्हा मग आमचे भांडणं खूपच जास्त प्रमाणात वाढले आणि मग मी जेव्हा तिच्या वेळेस माझी डिलिव्हरी झाली, तेव्हा मग अक्षरशः म्हणजे बघायला सुद्धा कोणी आलं नाही का काय झालं? मुलगा झाला का मुलगी झाली हिला? काय झालं? असं कोणी सुद्धा बघायला आलं नाही. मग तेव्हा मी विचार केला का हे आपल्याला बघायला सुद्धा आले नाही, एवढं आपण काय वाईट केलं? आपण तर त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत होतो. तर मग आम्ही त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर मी डिलिव्हरीनंतर इकडं सासरी आले. तर मग सासरी आले तर मग त्यांना माझं काम मान्य नव्हतं. मग आम्ही रूम घेऊन राहिलो मग दुसरीकडे. तर रूम घेऊन राहिल्यानंतरही काही आमचे वाद संपतच नव्हते. म्हणजे किरकोळ वाद चालूच होते आणि त्याच्यात मग वाद इतका म्हणजे पूर्ण इतका विकोपाला गेला ना, की त्याच्यानंतर मग मला ते घरच सोडावं लागलं. माझी 4 महिन्याची मुलगी घेऊन मी घर सोडलं. अक्षरशः पायी-पायी 4-5 किलोमीटर मी चालत गेले मुलीला घेऊन आणि त्याच्यानंतर मग वडिलांना सांगितलं सगळं घडलेलं. तेव्हा फोन वगैरे काही नव्हते. त्याच्यामुळं काही कॉन्टॅक्ट नव्हता होत आमचा एवढा जास्त. असं भेटलं तरच. मग तिला घेऊन गेल्यानंतर मी सगळं सांगितलं घरी का असं-असं झालं. तर मग वडील बोलले, "थोड्या दिवस राहा." मग ते "बरं तुला घ्यायला येतील म्हणे थोड्या दिवसांनी. राहा म्हणे थोड्या दिवस, काही होत नाही मला" म्हणे. मग आम्ही जवळ-जवळ 5-6 महिने वाट बघितली, पण ते काही घ्यायलाच नाही आले मला. मग त्याच्यानंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्या. मग मी कोर्टातर्फे नांदायला आले. मी 2007 मध्ये नांदायला आले कोर्टातर्फे. तर मला परत एकदा अपेक्षा होती का यांनी मला म्हणजे साथ द्यावी, सपोर्ट करावा, का मी यांना कुठेतरी मला वाटत होतं, की स्वतःचं घर नाही, जागा नाही, काहीच नाही. मला असं वाटत होतं का स्वतःचं घर होईल. निदान 1 गुंठाभर जागा तरी आपल्याला पाहिजे स्वतःच्या घरासाठी. दुसऱ्याच्या घरात केव्हा राहणार आहे आपण? पण त्यांना माझे विचार मान्यच नव्हते. मग 2000 जेव्हा मी 2007 मध्ये आले, तेव्हा आम्ही जागा घेतली 1 गुंठा चासमध्ये. त्याच्यानंतर जागा घेतल्यानंतर मग 2 वर्षांनी आम्ही तिथं घर बांधलं. म्हणजे माझा दुसरा मुलगा झाला 2009 मध्ये मला. तेव्हा आम्ही माझ्या मुलाच्या जन्माच्या टायमाला आमच्या घर बांधलं आणि घर बांधलं आणि खूप छान चालू होतं आमचं. इतकं छान म्हणजे अक्षरशः पानटपरी बदलवली आणि त्याच्या जागी आम्ही अंडा भुर्जीचा गाडा चालू केला. अंडा भुर्जीचा गाडा इतका छान चालायला लागला. त्याच्यानंतर मग आम्ही लगेच नूडल्सचं, ज्यूसचं असे 3 दुकानं वाढवले त्याच्यावर आम्ही आणि मस्त सुरळीत चालू होतं एकदम. एकदम छान चालू होतं म्हणजे आपण घरच्यांनी खूप तिरस्कार केला. म्हणजे कोणी म्हणजे अक्षरशः वेगळ्या नजरेने बघायचे माझ्याकडं. मी हे पार्लरचं काम करायचे. त्याच्यामुळे ते माझ्याकडं काय त्यांच्या मनात काय होतं म्हणजे वेगळ्याच नजरेने बघायचे ते. असं कुठं गेलं तर चांगलं बोलायचं नाही. असं काय करती बुवा ते? असं काय तो धंदाच आहे तिचा, तो काय करती? असं बोलायचे. मग ते मला वाईट वाटायचं. पण मग जाऊ द्या म्हटलं थोड्या दिवस वाईट वाटेल, परत चांगलं होईल आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही फोर व्हीलर घेतली. फोर व्हीलर घेतली तर यांना खूप छान सपोर्ट भेटला माझा. पार्लर इतकं ग्रोथ केलं का माझं खूप क्लासेस पण मी चालू केले. मग माझ्याजवळ भरपूर बॅच असायच्या क्लासेसच्या आणि त्याच्यानंतर मग भरपूर फायदा त्याच्यातून यांना दिसायला लागला. मग यांनी खूप जास्त सपोर्ट केला मला. एकदम भक्कम उभे राहिले ते माझ्या पाठीशी. म्हणजे अगदी घरच्यांचा कोणाचाही विचार न करता, "तू कर" मला म्हणायचे. "तू कर, मी आहे" म्हणायचे. आणि त्याच्यानंतर मग अचानकच
असं जेव्हा इतकं छान चालायला लागलं आणि मग असं कळालं का माझी मुलगी सतत आजारी असायची. आम्ही तिचे रिपोर्ट वगैरे काढले. तर तिथं असं समजलं का माझ्या मुलीचे दोन्ही फुफ्फुस निकामी झालेले आहेत. डॉक्टर बोलले, "तर तुम्हाला तिचं अर्जंट ऑपरेशन करावं लागेल" म्हणे. तर मग पैसे तर काहीच नव्हते हो. ते तेवढे 1.5-1 लाख रुपये आम्ही पत्र्याचं शेड बांधलं होतं. राहायला स्वतःसाठी जागा काहीतरी भाड्याने राहण्यापेक्षा. मग तर घरात काहीच म्हणजे पैसा ₹1 सुद्धा नव्हता. तर काय करणार अशा वेळेस? अक्षरशः म्हणजे असं त्यावेळेस म्हणजे ते एकदम हे होतं. काय म्हणजे तेव्हा काय करावं ते समजत नव्हतं आम्हाला. मग त्याच्यानंतर थोडंसं शांतता घेतली. 8 एक दिवस गेले. मग आम्ही तिची चौकशी केली तर तिचा आम्ही याच्यामध्ये कॅम्पमध्ये ऑपरेशनला नंबर लागला आणि तिथं अक्षरशः म्हणजे तिचा ₹1 न लागता तिचं 25 लाखाचं ऑपरेशन एकदम फ्रीमध्ये झालं आणि इतकं छान म्हणजे डॉक्टर बोलले होते, की "ती वाचणार नाही, पण तुम्ही प्रयत्न करा." असं पण नाही, तसं पण नाही. तुम्ही प्रयत्न केले तर काहीतरी होईल. मग आम्ही निर्णय घेतला, तिचं ऑपरेशन केलं आणि ते सक्सेस झालं. आणि आज म्हणजे इतकं कौतुक करावं वाटतं, की जी मुलगी म्हणजे वाटत नव्हतं ती मुलगी नाही जगणार, नाही राहणार. ती आज माझ्यासमोर इतकी मोठी मेकअप आर्टिस्ट आहे, की माझ्यापेक्षा कितीतरी पुढे गेली ती आज. तर त्याच्यामुळे मी तिला खूप कसं झालं सपोर्ट करायचं कारण एक होतं, जेव्हा माझ्या मिस्टरांना अचानक डेंग्यू झाला आणि डेंग्यू झाला त्यांच्यामध्ये डेंग्यूमध्ये त्यांचं म्हणजे निधन झालं. ते एक्सपायर झाले म्हणजे गेले, वारले तेव्हा ते. त्याच्यानंतर इतकं म्हणजे अक्षरशः ते दुःख इतकं होतं ना, कारण मी मागच्या दुःखातून सावरून पुन्हा नव्याने उभी राहिले होते. पण हे दुःख खूप मोठं होतं त्या दुःखापेक्षा. त्याच्यामुळे मी सावरूच शकत नव्हते. जवळ-जवळ मी 4-5 महिने असे घरात बसून फक्त रडायचे. बाकी काहीच नाही, फक्त रडायचे. म्हणजे माझ्या डोळ्यातला अश्रू हा थांबतच नव्हता. पण मग कुठेतरी असं वाटत होतं, मी जर रडत बसले, तर माझ्या मुलांचं काहीच खरं नाहीये. तर त्यांना काय म्हणजे पुढची दिशाच नाही दिसणार अशी. त्याच्यामुळं मी काय तिथं म्हणजे एकदम असं मन एकदम घट्ट केलं आणि परत एकदा नव्याने सुरुवात केली. परत एकदा नव्याने मी उभी राहिले आणि त्याच्यानंतर मग असं इतकं हे झालं, तिची जेव्हा तिची 10वी झाली. 10वी झाली आणि असं वाटत होतं आता काय करावं? पर्यायच नव्हता काही. त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन पडलं. माझे मिस्टर वारल्यानंतर लगेच लॉकडाऊन पडलं 3-4 महिन्यामध्ये. 3-4 महिन्यामध्ये लॉकडाऊन पडलं तर मग दुकान बंद झालं. माझं माझं सगळं दुकानवर चालायचं. घर वगैरे सगळं ते वारल्यानंतर. तर मग दुकान बंद झालं. आता काय करणार? दुकान बंद पण भाडं तर चालूच होतं माझं पार्लरला. मग काय करणार? अशात काय करणार? एक तर कुठं जायचं नाही, कस्टमर पण यायला नाहीच म्हणायचे आणि घरचे पण भाऊ वगैरे माझे करू देत नव्हते. कारण आत्ताच दाजींचं असं झालं त्याच्यामुळे ते ना घाबरायचे खूप. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं मग 8 एक दिवस विचार केला का आपण काय करू शकतो घरबसल्या? तर काय करू शकतो आपण? तर मग मी गावठी गावठी कोंबड्या पाळल्या. म्हणजे कोंबडी पालन केलं म्हणजे अक्षरशः मला असं वाटलं नाही की मी एक ब्युटिशियन आहे आणि एक ब्युटिशियन असं करते म्हणजे लोकं हसतील मला. मी हा विचार नाही केला. मी तेव्हा जवळ 700 गावठी पिल्लं मी म्हणजे आणले आणि त्याच्यातून मी 2-2.5 महिने ते सांभाळले. तर त्याच्यातून मला खूप छान उत्पन्न भेटलं लॉकडाऊनमध्ये. त्याच्यात त्याच्यात मी अजून एक जोडधंदा चालू केला. आईस केक येत होते मला. तर मी आईस केक पण चालू केले. घरगुती क्लास वगैरे घेणं, ऑर्डर घेणं हे चालू केलं आणि त्याच्यातून मग माझा घर खर्च सुटायला लागला आणि त्याच्यानंतर मग माझ्या मुलीची 10वी झाली. 10वी झाल्यानंतर दुसरं लॉकडाऊन उघडलं होतं. 10वी झाल्यानंतर ती मग बोलली, "मम्मी मला मेकअप आर्टिस्टचा क्लास करायचा." तर म्हटलं, "चालेल कर." पण मग माझ्याजवळ म्हणजे काहीच ₹1 सुद्धा नव्हता. कारण जेव्हा माझे मिस्टर वारले तेव्हा आमच्यावर खूप कर्ज होतं आणि कर्जामुळं काय झालं, असं सगळे म्हणजे पाहुणे-रावळे वगैरे नातेवाईक बोलायचे बंद झाले. त्यांना असं वाटायचं, ही आमच्याकडे पैसे मागते का काय? त्याच्यामुळे अक्षरशः म्हणजे कोणी बोलत नव्हतं आमच्यासोबत. त्याच्यामुळं मग पैसे तरी कुठून आणायचे हिला, काय करायचं? तर मग लॉकडाऊनमध्ये घर तर कसंबसं चाललं, पण मेकअप आर्टिस्टची फी खूप होती. ती मला झेपावणारीच नव्हती. मग त्याच्यानंतर तेवढं कर्ज मी ते कर्ज पूर्ण नील केलं होतं. ते काहीच ठेवलं नव्हतं. नाहीतर तिच्या मेकअप आर्टिस्टला मला पैसे असते. तर मग मी काय केलं, माझी लग्नाची पोत होती. ती पोत मी मोडली आणि ती पोत मला पर्यायच नव्हता ती पोत मोडल्याशिवाय. आणि मग मी ती पोत मोडून तिचा मेकअप आर्टिस्टचा क्लास पूर्ण केला आणि आज ती खूप छान मेकअप आर्टिस्ट झाली आहे आणि मी घर पण बांधलं स्वतःचं आता. चांगलं घरही झालं, मुलगी मेकअप आर्टिस्ट झाली. सगळं असं छान आहे. पण कुठेतरी एक उणीव भासती का पाहिजे होतं. असे तिचे पप्पा पाहिजे होते. आज सगळं पाहिलं असतं त्यांनी. ती मुलगी मेकअप आर्टिस्ट झाली. त्यांचं स्वप्न होतं की माझी मुलगी तुझ्यापेक्षा मोठी मेकअप आर्टिस्ट होईल असं ते बोलायचे. तर तिने पण ते पूर्ण केलं त्यांचं स्वप्न. आणि एक वीटभट्टीवर काम करणारी, मोलमजुरी करणारी मुलगी एक 10वी नापास मुलगी ब्युटिशियन झाली आणि आज म्हणजे
लाखो रुपये मी कमावते. मला खरंच म्हणजे असं मी जर हारले असते तर आज माझं काहीच भविष्य नसतं आणि माझ्या मुलांचंही नसतं. त्याच्यामुळे मी हारले नाही आणि कोणी हारूच नाही. कारण आपण जर हारलो तर आपल्या मुलांचं भविष्य खूप अवघड आहे. कारण आज म्हणजे कमावल्याशिवाय आज पर्याय नाहीये. आणि कसं असतं मुलीला पण कला पाहिजे. आज आज ती माझ्यापेक्षा छान ऑर्डर घेते, छान करते आणि तिचा हातभार मला लागला. खूपच हातभार लागला तिचा मला. त्याच्यामुळे मी असं सांगू इच्छिते, की मुलीला शिकवा. शिक्षण द्या, त्याचबरोबर तिला कलाही द्या. कारण कलेची जोड ही पाहिजेच. ती शिदोरी असते आपली. ती कायमस्वरूपी आपल्या सोबत असते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.